रामायण आणि महाभारत हे दोन ग्रंथ असे आहेत की भारताने जर कोणाला काही दिलं असेल तर हे महान दोन ग्रंथ दिले. असं रामायण जर अंधारात सादर केलं ते तेवढाच प्रकाशमान ठरेल का? नक्कीच ठरेल. जोरदार टाळ्यांनी आपण आधी स्वागत करूया. पुण्याहून येतात विकल्प ग्रुप UV लाईट मधलं रामायण घेऊन. आज माझी पदकं गुलदस्त्यात राहणार आहेत, त्यामुळे मी नंतर बोलणार आहे. ज्यांची पदकं तुम्हाला कळणार आहेत त्यांनी सुरुवात करावी अशी मी परीक्षकांना विनंती करते. वा 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 विनंती. अलगद तुमचा परफॉर्मन्स बघताना अगदी डोंगराच्या वरती जाऊन आकाशाकडे रात्री पाहणं आणि मग थांबतच नाहीत तारे, तसे तुमचे UV बाण काही थांबतच नव्हते. राम जो चालायला लागला तो तर अप्रतिम होता भाग. मागे चाललेत सगळे, म्हणजे थोडंसं ॲनिमेशन वाटलं. नंतर द मोस्ट कॉमिक पार्ट जे आपण आपल्या रामायणात जेव्हा आपल्या TV वर आले होते तेव्हा ते बाण यायचे आणि दोघांचे बाण असे काहीतरी व्हायचे, नंतर काहीतरी गायब व्हायचा. तो इफेक्ट तुमचा फार छान होता, मला आवडला. मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की कदाचित त्यांना कळत असेल किंवा नसेल की ह्या अशा प्रकारच्या ॲक्ट्समध्ये खरोखरच किती, आपल्या लोकल मराठीत सांगायचं झालं तर किती ढोर मेहनत करावी लागते. खूप खूप मेहनत जाते, तेव्हा कुठेतरी जाऊन अशा टाईपचे ॲक्ट्स दिसतात. त्या मेहनतीकरता सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन. अतिशय सुंदर. त्या रावणाची 10 तोंड सुद्धा तितकीच प्रभावशाली, तो जटायू सुद्धा, आणि त्या रावणाची 2 रूपं सुद्धा तितकीच सुंदर आणि फारच फारच छान, अगदी मनमोहक सुंदर. मकरंद सर पदक देणार आहेत, त्यामुळे
मी तुम्हाला गॉंग दिलाय त्याच्या मागचं कारणही आहे. परफॉर्मन्स तर छान होताच, पण जसं उर्मिला म्हणाली होती की ढोर मेहनत आहे, तर मला असं वाटतं ती मेहनत काय आहे ती अंधारात लोकांना दिसली नाही, तर आपल्या टीव्हीच्या प्रेक्षकांना थोडीशी त्यातली झलक मिळावी म्हणून तुम्ही त्यातले काही करून दाखवू शकतात का प्रसंग. म्हणजे आता अंधार न करता या प्रकाशात आपण लोकांना दाखवते बाण कसे गेले, झाडं कशी हल्ली, तर प्लीज एकदा करून दाखवा काही त्यातलं थोडंसं.